नमस्कार मुलांनो. इयत्ता 7वीचा मराठीचा धडा पंडिता रमाबाई हा बघणार आहोत. पंडिता रमाबाई यांचा जन्म 1858 साली झाला. मृत्यू 1922 साली झाला. त्या एक महान समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि समाजसेविका होत्या. त्यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी, हक्कांसाठी मोठे कार्य केले होते. संस्कृत विषयावरील प्रभुत्वामुळे त्यांना पंडिता आणि सरस्वती या पदव्या मिळाल्या. त्यांनी आर्य महिला समाज, शारदा सदन, मुक्ती मिशनची स्थापना केली. बालविवाह आणि विधवांच्या प्रश्नांवर काम केले. बायबलचे भाषांतर केले आणि कैसर ए हिंद या पुरस्कारांनी सन्मानित त्यांना करण्यात आले. बालविवाह व विधवांची दुर्दशी लढण्यासाठी त्यांनी पुणे, सोलापूर, मुंबई येथे आर्य महिला समाजाची स्थापना केली. विधवा आणि निराधार महिलांसाठी पुणे येथे शारदा सदनची स्थापना केली. केडगाव येथे पंडिता रमाबाई मुक्ती मिशन सुरू केले, जे आजही गरजू महिलांची सेवा करत आहे. कोलकाता शहरात देशभक्त आनंद मोहन यांनी स्त्रियांसाठी जी खास सभा बोलवली होती, ती भारतातील स्त्रियांची पहिली सभा होती. पंडिता रमाबाईंना त्यावेळी बंगाली भाषा येत नव्हती, म्हणून त्यांनी मायबोलीसारखा सराव असलेल्या संस्कृत भाषेतून भाषण केले. बंगालीतून, म्हणजे त्यांची मायबोली काय होती? संस्कृत. बंगालीतून त्यांचा अनुवाद त्यावेळी करण्यात आला. स्त्रियांची पहिली सभा, पहिली स्त्री वक्ता व सादर करण्यात आलेला पहिलाच मौखिक अनुवाद याचं अर्थ भाषांतर, ही त्यांची सभेची वैशिष्ट्ये ठरली. स्त्रीला शिक्षणापासून वंचित ठेवले जात असताना एक परप्रांतातील परभाषिक स्त्री महाभारतकालीन संदर्भ देऊन स्त्रियांच्या सभेत प्रबोधन करते, ही घटनाच फार आगळी वेगळी होती. म्हणजे यांची पंडिता रमाबाईंचं असं म्हणणं होतं की स्त्रिया ह्या शिक्षित झाल्या पाहिजेत. त्या का शिकत नाही, त्यांचं कारण काय? त्यांनी त्याचं संशोधन केलं आणि त्यांच्यासाठी नवीन सभा उभारली आणि त्यांच्या स्त्री शिक्षणासाठी त्यांनी पुढे वाटचाल सुरू केली. आई, वडील व बंधू यांच्या निधनानंतर एकटे जगणे किती कठीण आहे हे अनुभवल्यावर रमाबाईंनी विवाह करण्याचे ठरवले. अतिशय विद्वान वकील म्हणून ख्याती असलेल्या बिपिन बिहारी मेधावी यांच्याशी त्या रीतसर विवाहबद्ध झाल्या. त्यावेळी त्यांचे वय 22 वर्षाचे, म्हणजे वेळच्या रूढींच्या दृष्टीने फारच वाढलेले होते. आता ये जो पंडिता रमाबाई थे, उनको स्त्री शिक्षण की बहुत ज़रूरत थी. उन्होंने देखा कि स्त्री शिक्षण होना बहुत ज़रूरी है. स्त्री पढ़ नहीं रही है. आजकल की स्त्रियों को पढ़ना बहुत ज़रूरी है और इसलिए उन्होंने स्त्री की पढ़ाई के लिए बहुत अलग अलग सभाएं की. पहली सभा पंडिता रमाबाई, उन्हें बंगाली भाषा नहीं आती थी और उनकी माय बोली, उनकी भाषा, मातृभाषा थी संस्कृत, और जो भी कहना था उन्होंने बाद में बंगाली में अनुवाद कर दिया. स्त्री की पहली सभा और पहली स्त्री वक्ता, इसलिए उनकी जो सभा थी बड़ी वैशिष्ट्यपूर्ण रही. स्त्री को शिक्षण से वंचित करना ये गलत है और इसलिए उन्होंने स्त्री की सभा रखने के लिए बहुत आगे बात चलाई. उनके माता पिता और उनके भाई जाने के बाद वो अकेली रह गई. उसने सोचा अकेले रहना बहुत कठिन है, इसलिए बड़े विद्वान वकील बिपिन बिहारी मेधावी, इनके साथ उनकी रीत के अनुसार शादी हुई और उस समय 22 साल, मतलब बहुत लंबी उम्र थी, मतलब ज़्यादा उम्र थी, लेकिन उनकी शादी हो चुकी. विवाह के बाद 2 साल में ही उनके पति बिपिन बाबू इनका निधन हो चुका. महाराष्ट्रातील सुधारकांच्या विनंतीवरून रमाबाई आपल्या तान्ह्या मुलीला घेऊन पुण्यात आला. उनको छोटी बच्ची थी और उस बच्ची को लेकर वो पुणे में आ गए. त्यांचे पहिले व्याख्यान न्यायमूर्ती रानडे यांच्या घरी झाले. तिथेच प्रत्येक आठवड्यात एकेका घरी त्यांचे व्याख्यान व्हावे असं ठरवले.
यानी उन्होंने न्यायमूर्ति रानडे इनके पास वो गए, उनके घर पे गए और घर पे जाने के बाद एक-एक दिन, एक-एक घर पे जा उनका व्याख्यान यानी उनका भाषण रहता गया. बाई माणूस बोलते तरी कशी हे पाहण्याची उत्कंठा प्रत्येक पुरुषाला लागली होती. व्याख्यानाला येणाऱ्याने आपल्यासोबत घरातल्या एका स्त्रीला आणल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही अशी पंडितबाईंची व्याख्यानाच्या निमंत्रण पत्रिकेत अट घातलेली असे. अशी आठवण आपल्या सासऱ्याबरोबर सभेला गेलेल्या काशीबाई कानेटकरांनी लिहून ठेवली आहे. यानी उनका जो भी भाषण होता तो भाषण के लिए उन्होंने एक नेवता दिया था, आमंत्रण पत्रिका, और उस आमंत्रण पत्रिका में दिया गया था कि जो भी इंसान आता है या जो भी जेंट्स आते हैं, व्यक्ति आते हैं, उनको अपने पत्नी को साथ में लाना ज़रूरी है. अगर पत्नी को नहीं लाते हैं तो आपको प्रवेश नहीं, ऐसा वो लिखा रहता था. मतलब जो उन्होंने आमंत्रण पत्रिका दी उसमें. तो ये जो यादें हैं उनके ससुर जो सभा में गए थे तो उन्होंने काशीबाई कानेटकर लिहून ठेवले यानी उन्होंने ये लिख कर रखा था. स्त्रियांनी शिकले व शिकवले पाहिजे, त्यासाठी आपल्या मातृभाषेचे अचूक ज्ञान प्राप्त केले पाहिजे. शिक्षिका म्हणून उभ्या राहण्यासाठी स्त्रियांना प्रोत्साहन म्हणून शिष्यवृत्त्या दिल्या पाहिजेत अशी शिफारस त्यांनी हंटर कमिशनकडे केली. आता स्त्रियांनी शिकावं आणि इतरांनाही शिकवावं याची अट त्यांनी हंटर कमिशनकडे केली. म्हणजे त्या शिकण्यासाठी त्यांना शिष्यवृत्ती द्या, म्हणजे स्कॉलरशिप द्या, जेणेकरून त्या पैशातून स्त्रिया शिकतील, त्यांना पुढे त्याचा फायदा होईल असं त्यांनी सांगितलं. पंडिता जी रमाबाई जो थी उन्होंने स्त्रियों को पढ़ना चाहिए और पढ़ाने चाहिए. ये जब स्त्री पढ़ेगी तभी वो दूसरों को पढ़ा सकती है. तो इसके लिए हमें अपनी मातृभाषा का ज्ञान आना ज़रूरी है. और जो शिक्षिका खड़ी रहेगी वो दूसरों को जो सिखाएगी उसको प्रोत्साहन देना चाहिए, उनको स्कॉलरशिप देना चाहिए. ऐसी सिफारिश उन्होंने हंटर कमिशन के पास कर दी. अनाथ, अपंग, विधवा अशा स्त्रियांची सेवा करून त्यांना स्वावलंबी जीवनात जगता यावे यासाठी कार्य करण्याचा आपला निश्चय रमाबाईंनी पुणे, मुंबई, अहमदाबाद इथल्या पुढाऱ्यांना व धनवानांना कळवला. यानी उन्होंने बताया कि अनाथ जो उनका कोई नहीं, अपंग है, अब नॉर्मल है, जो विधवाएं हैं, उन स्त्रियों को भी उनको अपने पैरों पर खड़ा रहने के लिए उन्होंने प्रोत्साहित किया. इसके लिए उन्होंने पूना, मुंबई, अहमदाबाद यहाँ पर जितने भी लोग थे उनको अपने कार्य की अनुभूती दी. पण अशा कार्याची समाजाला गरज आहे हा विचारच काहींना पटला नाही. एका उदार गृहस्थाने 10,000 रुपये देऊन त्या रकमेत रमाबाईंना त्यांचे 40,000 रुपये होणारे काम करून दाखवावे अशी अट घातली. अब ये जो स्त्रियों को पढ़ाना ये वहाँ के लोगों को पसंद नहीं था. तो एक व्यक्ति था उसने क्या बोला कि मैं 10,000 आपको दे रहा हूँ और देने के बाद रमाबाई को क्या करना है 40,000 रुपया काम बनेगा. मतलब काम करने के बाद उसके बदले 40,000 रुपया मिलेगा. ऐसा काम करके दिखाइए. ये उन्होंने एक अट यानी उन्होंने बता दिया की नाही ये तो आपको करके दिखाना ही है. मला भारतातील सर्व स्त्रिया सारख्याच आहे. जेथपर्यंत माझ्या शरीरात रक्ताचा एक बिंदू मात्र आहे तेथपर्यंत आपल्या स्त्री जातीचे कल्याण व सुधारणा करण्याच्या कामापासून मी पराडमुख होणार नाही. स्त्री जातीची सुधार करण्याचे व्रत मी धारण केले आहे. रमाबाईच्या या उद्गारावरून त्यांना एकूणच स्त्री जातीविषयी अधिक प्रेम होते आणि त्यांचे दुःख दूर करण्याविषयी किती तळमळ आहे सिद्ध होऊन येते. अब उन्होंने ये कहा कि भारतीय स्त्रियां यानी सभी भारतीय स्त्रियां बहुत सब सरल है और सब एक सारखी है और उनके लिए जब तक मेरे शरीर में खून है तब तक मैं अपने स्त्री के लिए लड़ूंगी, स्त्री को सुधारना करने के लिए मौका दूंगी और स्त्री के लिए जो भी करना पड़े मैं करूंगी. और उन्होंने देखा कि इसकी बातों से ऐसा लगा कि रमाबाई को अपने स्त्री को कितनी स्त्री के लिए कितना झगड़ रहे हैं, स्त्री के बारे में कितना उनके मन में प्रेम है, उनका दुख दूर करने में कितनी इच्छा है, ये लोगों ने देखा. रमाबाईची कन्या मनोरमा परदेशातून ब्रेल लिपी शिकून आल्यामुळे
ब्रेल लिपि ये अंध लोगों के लिए होता है, जिनको पढ़ना लिखना नहीं आता, उनको ब्रेल लिपि द्वारा पढ़ाया जाता है। ये सिर्फ अंध लोगों के लिए होता है। अंध स्त्रियांच्याही शिक्षणाची सोय झाली. पंडिता रमाबाईंनी मुक्ती मिशनची स्थापना केली. मुक्ती मिशनमध्ये जुजबी मतलब एकदम थोड़ा सा, ॲटलीस्ट उनको पढ़ना लिखना आ जाए. शिक्षण देऊन मुलींना स्वावलंबी करत असताना रमाबाईंनी एक एक लहान उद्योग व्यवसाय सुरू केले. केळीच्या सोपट्यापासून टोपल्या बनवणे, वाखाच्या दोऱ्या वळणे, वेताच्या खुर्च्या विणणे, लेस, स्वेटर, मोजे विणणे, गाई बैलांचे खिल्लार, शेळ्या मेंढ्यांची चरणी, म्हशीचा गोठा, दूध दुभते, कुक्कुटपालन, सांडपाणी मैल्यापासून खत, भांड्यावर नावे लिहिणे, भांड्यांची कलई करणे, हातमागावर कापड सतरंजा विणणे, घाण्यावर तेल काढणे, छापखान्यातील टाईप जुळवणे, सोडणे, चित्रे छापणे, कागद मोडणे, पुस्तक बांधणे, दवाखाने चालवणे, धोबिका इत्ती कितीतरी प्रकारचे उद्योग स्त्रिया करू लागल्या. त्या काळी फारच नवलाची गोष्ट ठरली. 2,500 लोक बसून शिकतील असे प्रार्थना मंदिर म्हणजे चर्च बांधताना काटकसर म्हणून रमाबाईंनी त्याचा आराखडा स्वतःच तयार केला आणि डोक्यावर विटांचे घमेले वाहून बांधकामाला हातभारही लावला. कुठलेही काम करण्यात कधीच कमीपणा वाटत नाही. श्रमप्रतिष्ठेचा धडा त्याने आपल्या कृतीतून आश्रमातील मुलींना नेहमीच दिला. म्हणजे यानी उनकी जो बेटी थी मनोरमा, वो परदेश से आई और उसने ब्रेल लिपि सीखी और जो अंध लोग थे उनको ये सिखाई गई और उनको हर एक काम सिखाया गया. जैसे स्वेटर बुनना, गाय बैल को चराना, ये उसके बाद बकरियों को संभालना, ये सब जो बातें हैं, वो जो सब उद्योग है वो उनको कराया. और आजकल स्त्रियां इतनी आगे बढ़ गई है कि वो हवाई जहाज भी चलाती है. तो ये सब काम करते समय ये जो पंडिता रमाबाई उन्होंने एक चर्च भी बांध दिया और चर्च बांधते समय ईंटों के जो घमेले हैं वो भी उठाए. उन्होंने ये चाहा कि अगर ऐसा काम करने में शर्म है तो वो स्त्री नहीं, क्योंकि काम कोई छोटा नहीं होता है, हर एक को अपना काम करना है. और इसलिए वो इतनी बड़ी स्त्री को सिखाने वाली औरत थी, फिर भी उसने घमेला उठाया और लोगों को बता दिया कि कोई काम छोटा नहीं होता है और श्रम प्रतिष्ठा यानी श्रम करेंगे तो ही हम आगे बढ़ सकते. ये उन लोगों को, उन स्त्रियों को उन्होंने बता दिया. रमाबाईचे आयुष्य म्हणजे संघर्षाची आणि संकटाची दीर्घ साखळी. यानी हमेशा वो झगड़ते लड़ते रहती थी. किसके लिए? स्त्रियों के लिए. पण त्याच्या खचल्या नाहीत. स्त्रीचा एक व्यक्ती म्हणून विचार आणि विकास करू पाहणाऱ्या पंडिता रमाबाई या सहस्त्रकालीन एकमेव कर्मयोगिनी सत्शील साध्वी होत्या. यानी वो एक स्त्री की दुर्दशा या स्त्री की बुराई या स्त्री की तकलीफ़ें देखती थी, ऐसी वो स्त्री थी और उन्होंने आज स्त्री के लिए बहुत बड़ा काम किया है. त्या अशा सूर्यकन्या त्यांच्या नशिबी स्वतःच्या तेजामुळे आयुष्यात होरपळणे आले. यानी सूर्यकन्या यानी सूर्य जैसे दुनिया को प्रकाश देता है, वैसे वो स्त्रियों को प्रकाश देती थी. स्त्रियों को प्रकाश देना यानी उनके जीवन में प्रकाश लाने का काम करती थी. और फिर उनको 1922 में उनकी मृत्यू हो गई. त्यांच्या नशिबी स्वतःच्या तेजामुळे आयुष्यात होरपळणे आले, पण त्यांनी अनेक वाळवंटे आयुष्याचे नंदनवन करत कित्येक काळोखी आयुष्य उजळून टाकली. यानी बहुत काम करके उन्होंने जितनी भी स्त्रियां घर में बैठी उनको बाहर लाया, उनको काम दिया. आज इस वजह से आज स्त्रियां हवाई जहाज चला रही है, साइकिल चला रही है और कुछ स्त्रियां चांद पर भी जा चुकी है. तो ये सब काम किया है आजकल की पंडिता रमाबाई ने. उन पंडिता रमाबाई को हमारी तरफ से बहुत बहुत सलाम. धन्यवाद. हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंट्स करा. थँक यू.